नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपण वर्ग, वर्गमूळ व घन, घनमूळ हा गणितातील घटक पाहतोय. आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. एकूण 31वा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आज आपण वर्गमूळ काढण्याच्या दोन पद्धती पाहतोय. त्यातली एक पहिली पद्धत आहे अवयव पद्धत आणि दुसरी पद्धत थोडीशी अंदाजे पद्धत असं म्हणतात, त्याला लॉजिकल पद्धत. आता आपण उदाहरण सोडवून बघूया. पहिलं 100 इथे दिलेलं आहे. 100चा अवयव पद्धतीनं वर्गमूळ कसं काढायचं. तर आपण ज्या मूळ संख्या शिकलेलो आहोत, सर्वात छोट्या मूळ संख्येनं 2 पासून या संख्येला भाग जातो का बघत जायचं असतं. 2 न भाग जातो का बघूया. 2 न भाग गेला 10 ला 5 आलं, शून्याचा भाग बसला 50 आलं. आता परत 50 ला 2 न भाग जातोय, 2 न भाग दिला 25 आलं, 25 ला 5 न भाग जातोय 5 आलं, 5 ला परत 5 न भाग जातोय 5 आलं. अशा पद्धतीनं 100चे आपल्याला मूळ अवयव मिळाले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. आपण वर्गमूळ काढतोय. इथं लसावी मसावी करत नाही. लसावी मसावीला सुद्धा हीच पद्धत वापरतो, फक्त इथं वर्गमूळ काढतोय. वर्गमूळ काढत असताना समान 2 आलेल्या बद्दल एक वेळाच घ्यायचं. इथं 2 वेळा 2 आले त्याच्याबद्दल एकदा 1 2 घेतलं आणि इथं हे 5 पण 2 वेळा आले, 2 2च्या जोड्या लावल्या त्याच्याबद्दल एकदा 5 घेतलं आणि या दोघांचा गुणाकार केला. 2 गुणिले 5 बरोबर 10. म्हणजे 100चं वर्गमूळ 10 असेल. त्याच पद्धतीनं आपण 64चं सुद्धा वर्गमूळ काढणार आहोत अवयव पद्धतीनं. 2 न भाग जातोय 32 आलं, 32 ला परत 2 न भाग जातोय 16 आलं, 16 ला परत 2 न भाग जातोय 8 आले, 8 ला परत 2 न भाग जातोय 4 आले, 4 ला परत 2 न भाग जातोय 2 आले आणि 2 ला परत 2 न भाग जातोय 2 आले. अशा पद्धतीनं आपण 64चे मूळ अवयव काढले आणि 64चे मूळ अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 वेळा 2 आले. 1 2 3 4 5 6. 2 2च्या जोड्या केल्या. 2 वेळा समान अंक आला असेल त्याच्याऐवजी फक्त एकदा अंक घ्यायचा, 2 घेतलं. इथं 2 वेळा आला त्याच्याबद्दल 1 2 घेतलं, मधलं गुणिले चिन्ह लिहिलं. या 2 बद्दल 2 घेतलं. 2 दुनी 4 4 दुनी 8. म्हणजे 64चं वर्गमूळ आलं 8. तशाच पद्धतीनं आपण 225चं वर्गमूळ काढायचा प्रयत्न करूया. चला, 225चं अवयव पाडत असताना आपण 2 न भाग जात नाही हे लक्षात येते, कारण संख्या विषम आहे. मग बेरीज करून बघितली 3 जाते का, ह्यासाठी 9 बेरीज आली, 3 भाग जातोय, 3 भाग दिला, 3 7 21, 1 उरलं, 1 पुढे घेतलं, 3 5 15 75 झालं. आलेल्या संख्येला परत 3 भाग जातोय, 7 5 12 बेरीज होते, 3 भाग दिला, 3 दुने 6 उरलं 1, 15 झाले, 3 5 15 25 आलं, 25चं परत 5 न भाग गेला 5 आलं, 5 ला परत 5 न भाग गेला. अशा पद्धतीने 225चे अवयव आपल्याला मिळाले. 225 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. समान आलेल्या अवयवाबद्दल एकदा अवयव घ्यायचा आपल्याला ठरलं होतं त्याप्रमाणे. 3 5 आणि मध्ये गुणाकार. म्हणजे 225चं वर्गमूळ हे 15 आहे. अशा पद्धतीने आपण अवयव पद्धतीने वर्गमूळ काढतो. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला काही वेळेस 4 अंकी संख्या दिली असते आणि त्याचं वर्गमूळ काढायचं असतं. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढत बसलं तर आपला वेळ खूप जाणार आहे. त्यासाठी एक अंदाजे पद्धत वापरली जाते. ती कशी आहे आणि त्या पद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची, कारण त्याच्यावर आधारित उदाहरणं असतात, ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, इथं काही संख्या दिलेत आपल्याला. हे चिन्ह म्हणजे वर्गमूळाचं चिन्ह असतं. इथं याची कोटी 2 असते, जी लिहिली नाही आता 2 असते. आणि आता ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत, परंतु यांचा अवयव न पाडता याचा वर्ग कसा काढायचा आपण इथे शिकणार आहोत. आता त्यासाठी आपण काय करायचं, या संख्येचे 2 2चे गट करूया. या संख्यांचे पहिल्यांदा 2 2चे गट करूया. आता जे आपण काल नियम शिकलो होतो ते थोडक्यात परत एकदा आठवूया. एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक कधी असतो, तर त्या संख्येच्या वर्गमूळ
1 किंवा 9 चा वर्ग असेल तर एकक स्थानी 1 असणार आहे. जर वर्गमुळाच्या ठिकाणी 2 3 कधीच अंक असत नाही, 7 8 कधीच अंक असत नाही, तर 4 असेल किंवा 3 असेल, 3 असण्यासाठी 3 नाही 4 असेल तर हे 4 कधी येतं, तर 2 चा वर्ग 4 आणि 8 8 64, 8 चा वर्ग 4 या पद्धतीने येतं. त्यानंतर 5 असेल तर एकक स्थानी 5 येतं, परंतु त्याच्याबरोबर दशस्थानी 2 येतं. त्याच पद्धतीनं एकक स्थानी 6 कधी असेल, तर 4 चा वर्ग असेल त्यावेळेस आणि 6 चा वर्ग असेल त्यावेळेस. त्याच पद्धतीनं 9 कधी असतं एकक स्थानी, तर 3 चा वर्ग असेल किंवा 7 चा वर्ग असेल, 7 7 49 त्यावेळेस 9 असतं. आणि 0 कधी असतं, तर 0च्या वर्गाची शेवटी 0 असतं आणि 0 बरोबर डबल 0 असतो. हे जर आपल्याला माहित असेल तर आपण ही उदाहरणं कुठलाही अवयव न पडता तोंडी उदाहरणं सोडवू शकतो. कसं सोडवायचं बघा, इथे एकक स्थानी 1 आहे, ह्याचा अर्थ याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 हा अंक असणार आहे. 1 किंवा 9 या दोन्हीपैकी अंक असणार आहे. आता आपल्याला दशक स्थानचा अंक ओळखायचा आहे. दशक स्थानचा अंक ओळखण्यासाठी आपण काय करायचं, हे 2 अंक सोडून पुढचे 2 अंक कोणत्या वर्गसंख्येच्या जवळचे आहेत, 64 आणि 81 यांच्या जवळचे आहेत. अगदी जवळचे कोणाचे आहेत, 80 चे आहेत. म्हणजे 8 च्या जवळचे आहेत, 64 च्या जवळचे आहेत. ही संख्या 64 च्या अगदी जवळची आहे. म्हणजे या वर्गसंख्येच्या दशक स्थानचा अंक हा 8 असणार आहे. आता हा अंक एकक स्थानचा अंक कोणता घ्यायचा, तर जो अंक जवळचा आहे, छोटा अंक जवळचा आहे त्यावेळेस छोटा अंक घ्यायचा, ज्यावेळेस मोठा अंक जवळचा असेल त्यावेळेस मोठा अंक घ्यायचा. याच्या पलीकडे आणखीन एक युक्ती आपण करू शकतो. इथं आपल्याला 5 चा वर्गाचा नियम जर माहित असेल तर काय करायचं, आपण आपला आता दशक स्थानचा अंक माहित झालाय का नाही, याच्यावर आपण दशक स्थानचा अंक ठरवलाय, 64 च्या जवळचा आहे, म्हणजे हे 8 असणार दशक स्थानी आणि एकक स्थानचा अंक आपल्याला शोधून काढायचा आहे. मग आपण असं करू शकतो, 85 चा वर्ग आपण आधी काढू शकतो. 85 चा वर्ग काढण्यासाठी आपण काय करणार, 25 लिहिणार आणि 8 9 72 5 एकक स्थानी असणाऱ्या वर्गाची आपण युक्ती शिकलोय. 8 या 5 चा वर्ग 25 लिहून काढायचा आणि ह्या संख्येला ह्या संख्येच्या पुढच्या संख्येने गुणायचं. आता हे 72 25 आणि 65 61 हा 85 चा वर्ग आहे. इकडे काय संख्या असणार आहे, 81 82 83 84 आणि इकडे काय संख्या असणार आहे, 86 87 88 89 पर्यंत. मग हा 85 चा वर्ग 72 25 आहे म्हटल्यानंतर हा वर्ग 65 61 एकक स्थानी 1 आहे का 9 आहे आपल्याला ठरवायचा आहे. आणि मग ह्या दोन संख्येची जर तुलना केली तर आपण सांगू शकतो निश्चितपणे की हा वर्ग कशाचा असणार आहे, 81 चा असणार आहे. का, तर ही संख्या 65 61 ही 72 25 पेक्षा छोटी आहे. हीच पद्धत आपण दुसऱ्या उदाहरणात परत एकदा समजून घेऊया. क्रिया परत समजून घेऊया. दिलेल्या संख्येचा आपण एकक स्थानचा अंक बघूया. एकक स्थानचा अंक बघितल्यानंतर आपण निश्चितपणे काय सांगू शकतो, एकक स्थानी इथं 4 आहे, म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढत असताना त्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते अंक असू शकतात. इथं 4 आहे म्हटल्यानंतर या तक्त्याप्रमाणे, इथला तक्ता तुम्ही पुसलाय पण या तक्त्याप्रमाणे इथं 2 चा वर्ग 4 आणि 8 8 64 त्यातला 4 म्हणजे 8 किंवा 2 एकक स्थानी असणार आहेत. ते 2 अंक आपण लिहून काढूया थोड्या वेळासाठी. यांच्यापैकी त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानचा अंक 1 असणार आहे. आता आपल्याला दशक स्थानचा अंक ठरवायचा आहे. दशक स्थानचा अंक ठरवण्यासाठी आपण काय करणार आहेत बघा, या 33 या संख्येच्या जवळच्या 2 पूर्ण वर्ग संख्या शोधून काढणार आहोत.
33 या संख्येच्या जवळच्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत? 25 आणि 36. आता कोणतं अंतर कमी आहे? 36 अंतर कमी आहे. आणि 36 हे कशाचं वर्गमूळ आहे? कशाचं वर्गमूळ आहे? 6चं. म्हणजे दशक स्थानचा अंक आपला काय निश्चित झाला? आता इथं वर्गमूळ संख्येच्या दशक स्थानचा अंक निश्चित काय झाला आपला? 6 हा झाला. परंतु आपल्याला ज्यातलं अंतर कमी आहे तो अंक आपण निवडल्यानंतर छोटा अंक समोर घ्यायचा असं ठरलं होतं आपलं. जर अंतर जास्त असलेला अंक निवडला, परंतु याच्या पुढचा अंक निश्चित करण्यासाठी आणखीन एक युक्ती आपण शिकलो होतो. ती युक्ती अशी शिकलो होतो की आपल्याला दशस्थानचा अंक आता माहित झालाय 6 आहे. आपण 65चा वर्ग काढून बघायचा. 65चा वर्ग काढल्यानंतर आपल्याला लक्षात येते 65चा वर्ग 5चं 25 केलं आणि 6 गुणिले 7 42 आलं. आणि म्हणजे 65च्या पुढच्या संख्या आणि 65च्या मागच्या संख्या 62 आणि 68 पैकी कोणती तर संख्या आपल्याला निवडायची आहे असणार आहे. मग आता या दोन संख्येची तुलना करून आपण ठरवू शकतो की हे वर्गमूळ 62चे आहे की 68चे आहे. कोणत्या संख्येचं असू शकतं? तर याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे 65 पेक्षा लहान संख्येचं वर्गमूळ असणार आहे. म्हणजेच 62 ह्या संख्येचं वर्गमूळ हे असणार आहे. त्याच पद्धतीने आपण 73 96 या संख्येचं सुद्धा वर्गमूळ काढणार आहोत. एकस्थानचा अंक आपण सुरुवातीला पाहतोय. एकस्थानचा अंक आपला किती आहे? 6 आहे. एकस्थानचा अंक 6 आहे याचाच अर्थ वर्गमूळ संख्येच्या एकक संख्येच्या स्थानी काय असणार आहे? 4 किंवा 6 ह्या दोन्हीपैकी अंक असणार आहे. आता त्या वर्गमूळ संख्येच्या दशकस्थानचा अंक आपल्याला शोधून काढायचा आहे. दशकस्थानचा अंक शोधून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 73च्या जवळच्या वर्गसंख्या शोधून काढाव्या लागतील. 73च्या जवळच्या दोन वर्गसंख्या आहेत 64 आणि 81. आता दोन्हीतलं अंतर कोणाचं कमी आहे बघा. ह्याचं अंतर किती आहे? 9. ह्याचं अंतर 8 आहे. म्हणजे आपल्याला अंक कोणता निवडावा लागेल आता दशकस्थानचा अंक म्हणून? सॉरी, इथं 8 आणि इथं 9. आपल्या दशकस्थानचा अंक म्हणून कोणता अंक निवडावा लागेल आता? कोणता निवडावा लागेल? इथला अंतर किती होते? 9. इथला अंतर 8 होते. म्हणजे आपल्या इथं अंक निवडताना हा अंक निवडावा लागेल का हा? तर छोटा अंक निवडून बघूया. 8 निवडला आणि 8च्या पुढे 5 घेतलं, 85चा वर्ग काढला. 85चा वर्ग काढल्यानंतर 25 8 9 72 7225 हा 85चा वर्ग येतोय. मग आपल्याला 85च्या पुढची संख्या असू शकते का मोठी संख्या असू शकते? म्हणजे 4 84 का 86 हे उत्तर ठरवायचं आहे. आपण एकस्थानचा अंक 2 किंवा 4 पैकी आहे हे ठरवलं तर म्हणून इथं 84 का 86 ठरवण्यासाठी या दोन संख्येची तुलना आपण करून बघणार आहे. आणि तुलना केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की एकस्थानी कुठला अंक असू शकतो? 6 असू शकतो. आणि म्हणजेच हे 86चं वर्गमूळ आहे. वर्गमूळ या संकल्पनेवर आधारित अशा नमुन्याची काही उदाहरणं असतात. आपण जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. वर्गमुळामध्ये 26चा वर्ग वजा वर्ग 10चा वर्ग अशा पद्धतीचं उदाहरण आहे. खरं तर या उदाहरणासाठी एक युक्ती आहे. 26चा वर्ग वजा 10चा वर्ग हे वर्गमुळात आहे. थोड्या वेळासाठी आपण हे विसरू की हे वर्गमुळात नाही. अशा वेळेस गणित असेल तर आपल्याला बीजगणितातल्या सूत्र बैजिक राशी वर्ग समीकरणाच्या सूत्राप्रमाणे ए वर्ग वजा बी वर्ग आणि याचा विस्तार आपण असा करत असतो ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. म्हणजे या दोन संख्यांची एकदा बेरीज करायची आणि या दोन संख्यांची एकदा वजाबाकी करायची आणि त्यांचा गुणाकार करायचा आणि मग ते उत्तर हे या राशीचं उत्तर असतं. परंतु या ठिकाणी हे उत्तर पुन्हा वर्गमुळात आहे आणि म्हणून त्याचं वर्गमूळ काढावं लागणार आहे. चला पायरीनं आपण सोडून बघूया. ज्या पद्धतीनं
आपण बघितलं त्या पद्धतीनं वर्गमुळातला वर्गमूळ काढून ठेवू. कंसात लिहूया 26 अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात या सूत्राप्रमाणे 26 वजा 10. परत हे सोडवू. 26 अधिक 10 किती झालं 36. कंसात दुसऱ्या कंसात 26 वजा 10 16. आता हे बघितल्यानंतर आपल्याला नीट लक्षात येतंय यांचा गुणाकार न वाढवता संख्या न मोठी करता आपण असं करू शकतो. ह्याचा वर्गमूळ काढू शकतो. 6 गुणिले 4 उत्तर आलं 24. आणि आपल्याला दिलेला पर्यायाचा क्रमांक आहे. इथं पूर्ण वर्ग संख्या दोन्ही गुणाकाराच्या स्वरूपात आहे त्यामुळे आपण त्यांचं वर्गमूळ काढून त्यांचा गुणाकार केलेला आहे आणि उत्तर 24 आले. पर्यायाचा क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. मित्रांनो बघा याच्यात आता पहिल्या उदाहरणाच्या आधारित प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण पाहतोय. वर्गमुळामध्ये 50 चा वर्ग वजा 14 चा वर्ग. पर्याय दिलेत आपल्याला 36 48 6 42. मग हे उदाहरण कसं सोडवायचं. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला मागे बघितलेल्या सूत्राप्रमाणे ए वर्ग वजा बी वर्ग एक संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग आहे. मग ह्या एला आपण एक्स सुद्धा म्हणू शकतो. एक्स वर्ग वजा वाय वर्ग म्हणजे कसं होणार एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय. हे आपल्या काय म्हणतोय त्याच्यावर अवलंबून आहे. हेच म्हणावं असं आताच नाही. मग आपल्याला गणित सोडवायचं आहे. वर्गमुळामध्ये तसंच लिहून काढूया परत एकदा. या सूत्राप्रमाणे काय होणार आहे मग या दोन संख्यांची एकदा बेरीज होणार आहे आणि एकदा वजाबाकी होणार आहे. बेरीज आली 64 दुसऱ्या कंसात आलं 36. आता आपल्या इथं लक्षात येतंय यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. ह्या आलेल्या संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांचं वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढलं म्हणजे वर्गमूळाचं चिन्ह निघून जाणार. 8 गुणिले 6 8 6 48. पर्याय दिलेला आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 2 हा या पर्यायाचा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. अशा पद्धतीनं अशा प्रकारची उदाहरणं असतात. आणखीन एक उदाहरण आपण सरावासाठी सोडून घेऊ अशा प्रकारचं. मित्रांनो याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आहे. ए वर्ग वजा बी वर्ग आणि याचं विस्तारित रूप आपण असं लिहितो ए अधिक बी ए वजा बी. त्या पद्धतीने हे सोडवूया. याचं विस्तारित रूप होणार आहे 65 अधिक 16 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 65 वजा 16. या दोन कंसाच्या मध्ये चिन्ह नाही याचा अर्थ गुणाकाराचं चिन्ह असतं. ते नाही दिलं तरी चालतं दिलं तरी चालतं. तुमच्या समजण्यासाठी इथं गुणाकाराचं चिन्ह 65 आणि 16 ची बेरीज झाली 81. ती वर्गमुळात लिहिलेली आहे 81. दुसऱ्या कंसात 65 वजा 16 49. आणि या संख्याचं निरीक्षण केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की 81 आणि 49 ह्या वर्ग संख्या आहेत. त्यांचं वर्गमूळ काय येतं 9 आणि 7 म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह गेलं 9 7 63. 63 पर्याय दिलेला आहे आपल्याला. पर्यायाचा क्रमांक 2 आहे. यानंतर वर्गमूळ काढण्याच्या संकल्पनेवर किंवा संबोधावर आधारित सगळ्यात सोपा प्रश्न जिथं तुम्हाला उत्तर पण दिलं आहे असा प्रश्न त्या प्रकारचे आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. मित्रांनो आपल्यासमोर इथं गणित दिलं आहे. काय गणित दिलंय बघा. वर्गमुळात नाही गणित लिहिताना थोडंसं गफलत झाली. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 81 आणि 64. यांचा गुणाकार दिलेला आहे ऑलरेडी 5184 आणि म्हणून वर्गमुळात 5184 लिहिल्यानंतर त्याचं वर्गमूळ किती किंवा त्याचं उत्तर किती. वर्गमुळात 5184 ची किंमत किती असं विचारलेलं आहे. इथं आपल्या दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे. ह्या दोन संख्या नीट निरीक्षण करा. ही संख्या नीट निरीक्षण करा आणि हीच संख्या परत वर्गमुळात दिलेली आहे. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. वर्गमुळाची किंमत काढायची आहे. परंतु या संख्येचा आपल्याला इथं गुणाकार दिला आहे आणि गुणाकाराच्या स्वरूपात दिलेल्या दोन संख्येच्या त्या पूर्ण वर्ग संख्येच्या 81 हा 9चा वर्ग आहे आणि 64 हा 8चा वर्ग आहे. मग वर्गमूळ आपल्याला 5184 काढायचा आहे. आपण इथंच पूर्ण वर्ग संख्या आहेत यांचं वर्गमूळ जर काढलं 9 आणि 8 आणि यांचा गुणाकार केला दिल्या पद्धतीनं तर उत्तर किती येतंय 72 येतंय. सोपं आहे. याला काहीच क्रिया करायची नाही. फक्त इथल्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे आणि या ठिकाणी दिलेल्या पर्यायाचा योग्य पर्याय क्रमांक किती आहे 2 आहे. अशाच प्रकारचं आपण दुसरं एक उदाहरण बघूया. 121
गुणिले 169 बरोबर 20,449 आणि म्हणून वर्गमुळात 20,449 बरोबर काय असं आपल्याला विचारलेलं आहे. याच पद्धतीने आपण पर्याय घ्यायची सुद्धा गरज नाही. आपल्याला त्याचं उत्तर काढण्यासाठी आपण काय करू, ह्या दोन संख्याचा गुणाकार आहे आणि हेच वर्गमुळात टाकले आणि ह्या दोन संख्या आपल्याला माहिती आहे ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. यांचं जर वर्गमूळ काढलं तर ह्याचं वर्गमूळ काढल्यासारखं आहे. याचं वर्गमूळ आपल्याला माहित आहे 11 आहे, याचं वर्गमूळ आपल्याला माहित आहे 13 आहे आणि ह्या दोन संख्याचा गुणाकार आहे 13 × 13. एका संख्या 13 हातचे गेले 13 × 13 आणि हा 1 14. उत्तर काय आलं 143 उत्तर आलं. अशाच पद्धतीने आणखीन एक उदाहरण बघूया आपण. पर्याय न घेता उदाहरण सोडू. गणित काय बघा 144 गुणिले 81 बरोबर 11,664 आणि म्हणून पुन्हा विचारले वर्गमुळात 11,664 ची किंमत किती किंवा प्रश्नचिन्ह दिलंय आपल्याला. बघा इथं ह्यांचा गुणाकार दिलाय आणि हाच गुणाकार वर्गमुळात विचारलाय. इथल्याप्रमाणे हाच गुणाकार इथं वर्गमुळात विचारलाय आणि ज्या दोन संख्यांचा हा गुणाकार आहे त्या दोन संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. यांचं वर्गमूळ काढून जर गुणाकार केला तर ह्याचं वर्गमूळ काढल्यासारखं होतं. याचा गुणाकार वर्गमूळ माहिती आपला 12चा वर्ग 144 म्हणून 12 घेतलं आणि 81 9चा वर्ग आहे म्हणून वर्गमूळ 9 घेतलं आणि या दोन्हीचा गुणाकार एवढा होता आणि तो वर्गमुळात आहे म्हणजे यांचा गुणाकार काढला की वर्गमुळातल्या संख्येची किंमत होते 12 9 108. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. यानंतर सगळ्यात सोपा प्रकार आणखीन एक. वर्गमूळ काढायचं नाही, फक्त तुम्हाला तिथं काय करायचे बेरीज किंवा वजाबाकी करायची. अशा प्रकारची उदाहरणं. दशांश अपूर्णांकातील संख्येचं वर्गमूळ काढायला कसं शिकायचं बघूया मित्रांनो. दशांश अपूर्णांकातील संख्या किंवा दशांश संख्या आहेत आणि त्याचे वर्गमूळ विचारलेलं आहे आपल्याला. अशी दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत. काल आपण दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करत होतो त्यावेळेस काय केलं होतं पूर्ण वर्ग संख्या ओळखण्यासाठी दिलेल्या संख्येच्या दुप्पट घरं बघत होतो पूर्ण वर्ग संख्येत. आता मात्र आपल्याला उलट करावं लागणार. इथं बघा या संख्येत करणीत किंवा वर्गमुळात किती घर आहेत दशांश अपूर्णांक. दशांश चिन्हानंतर किती घर आहे ती 4 घर आहे ती. म्हणजेच या संख्येचं वर्गमूळ आणि त्या वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांकानंतर याच्या निम्मी म्हणजे 2 घर असणार. आणि दशांश अपूर्णांकानंतर 2 घर असणार. कोणतीही क्रिया करायची नाही, तोंडी गणित आहे, अगदी क्षणात गणित आहे. दशांश अपूर्णांकानंतर 2 घर, 1 घर आहे 2 घर आहे ती. इथं दशांश अपूर्णांक नाही, इथं 3 घर आहे 2 घर झाला पर्याय. योग्य उत्तर 2 नंबरचं 0.17. त्याच पद्धतीनं इथं संख्या दिली आहे दशांश अपूर्णांक आहे हा. दशांश अपूर्णांकानंतर 1 2 3 4 5 6 घर आहेत. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढत असताना दशांश चिन्हानंतरची घरं किती असणार आहेत 3 असणार आहेत. इथल्या 6 ची निम्मी होणार आहेत. मग दशांश चिन्हानंतर 3 घर असणार पर्याय. इथं 1 आहे, इथं 2 आहे ती, इथं 3 आहे ती, इथं 4 आहे ती, इथं 3 आहे ती. म्हणजे हा पर्याय असणार. सगळ्यात सोपा वर्गमूळ काढण्याचा नमुना कोणता असेल तर दशांश अपूर्णांकांचा. कारण उत्तर तर आपल्या 17 017 अशा पद्धतीने दिलेलं आहे. उत्तर निवडायचं ना फक्त जर दशांश अपूर्णांकातलं 2 चिन्हानंतरचं अशा पद्धतीचं शेवटी 9 येणाऱ्या 2 संख्या असतील त्यावेळेस मात्र आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. परंतु शक्यतो असं उदाहरण नसतं फसवं. पण फसू नये म्हणून आपण ही पण दक्षता घ्यायची आहे की ही संख्या पण त्या पद्धती असेल तर दोन्हीपैकी एक उत्तर असण्याची शक्यता असते. पहिल्यांदा ह्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला माहित पाहिजे, मग त्यानंतर चुकणार नाही. पण पहिली अट काय आहे की दशांश चिन्हांकित संख्येचं वर्गमूळ करत असताना वर्गमुळामध्ये त्या संख्येची दशांश चिन्हानंतरची घरांची संख्या काय होते निम्मी होते. चला वर्गमूळ काढणे या घटकावर आधारित परीक्षेमध्ये विचारला जाणार याही एक नमुनेचा प्रश्न असतो. प्रश्न काय दिला बघा. वर्गमुळामध्ये पूर्ण संख्या वर्गमुळामध्ये 1.44 भागिले x आणि त्याची किंमत आहे 0.1 0.1 1 दशांश चिन्हानंतर 1 घर आहे तर x ची किंमत काढा. x ची किंमत काढावी लागते आपल्याला. x ची किंमतीशिवाय आपला आयुष्य पुढे जात नाही. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे x वर्गमुळाच्या बाहेर काढावं लागेल. हे वर्गमुळात आहे म्हणजे वर्गमुळातून बाहेर काढायचं म्हटल्यानंतर ही एक बाजू आहे समीकरणाची आणि ही एक बाजू आहे समीकरणाची.
ह्याला वर्गमुळातनं बाहेर काढायचा आहे, म्हणजे ह्यांचा वर्ग करावा लागणार. दोन्ही बाजूचा वर्ग केला म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर आहे अशा संख्या 1.44 भागिले x बरोबर आता ह्याचा वर्ग. आणि या संख्येचा वर्ग करताना आपलं काय ठरवलं होतं, दशांश चिन्ह थोड्या वेळासाठी बघायचं नाही, राहिलेल्या संख्येचा वर्ग काढायचा. एकचा वर्ग किती, एकच. तो एक लिहिला, परंतु वर्ग काढल्यानंतर दशांश चिन्ह घरांची संख्या काय होते, दुप्पट होते. इथं किती घर होतं, एक. इथं किती असणार आहेत मग, दोन. आणि मग दोन घरं राहिलीच नाही ती. दशांश चिन्ह दोन घरानंतर देण्यासाठी दोन घरं झाले, मग एक घर आपल्याला वाढवावं लागेल, एका घरात शून्य द्यावं लागेल. दशांश चिन्ह आणि शून्य अशा पद्धतीनं ही वर्ग संख्या झाली. आता आपण या समीकरणाच्या पद्धतीने मांडून उत्तर काढू शकतो. 1.44 बरोबर x असा आहे 0.01. आता काय करूया आपण, सुरुवातीला x ची किंमत काढण्यासाठी एक तिकडल्या बाजूने नेऊया आणि हे इकडल्या बाजूला आणूया. 1.44 भागिले 0.01 बरोबर x. भागाकारात काय होतं, दशांश चिन्ह वजाबाकी होत असते, पण इथं दशांश चिन्ह किती आहे ती, 2 आहे ती. इथं किती आहे ती, 2 आहे ती. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह निघून गेली आणि 144 उरलं किती, 144 आणि त्याला भागायला उरलं किती, 1. उत्तर किती आलं, 144. किंबहुना दशांश चिन्ह तुमची गोंधळ करत असेल तर दशांश चिन्हानंतर जास्त संख्या कुठे आहेत बघायचं किंवा दुसरा अंक कुठे आहेत बघायचं. इथं दोन्ही ठिकाणी दोनच घर आहे ती. यांना आपण काय करायचं आहे, 100 न गुणायचं आहे. दोन घर असल्यामुळं दोन्हीकडे 100 न गुणलं 144 आणि 0.01 आलं. आणि मग 144 ला 1 न भागल्यानंतर उत्तर किती आलं, 144 उत्तर आलं. आपल्याकडे पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आपण सोडून पाहूया मित्रांनो. अशाच पद्धतीचं आता पाहिलेल्या पद्धतीचे आणखीन एक उदाहरण आपल्या समोर आहे. वर्गमुळात 1.21x बरोबर 10. तर x ची किंमत काढा. आता x ची किंमत काढायची आपण, आपल्याला दिलेलं x आहे वर्गमुळात आहे आणि मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला याचा वर्ग काढावा लागेल, त्याला वर्गमुळाच्या बाहेर काढावं लागेल आणि वर्गमुळाच्या बाहेर काढायचं म्हणजेच याचा वर्ग करावा लागेल. आणि मग याचा वर्ग केल्यानंतर या बाजूचा पण वर्ग होणार आहे. मग आपण वर्ग करून घेऊया. 1.21 भागिले x बरोबर 10चा वर्ग होणार, दोन्ही बाजूचा वर्ग होणार ना 100. आणि मग x ची किंमत काढण्यासाठी आपण इकडे बी लिहू शकतो x 1.21 भागिले 100. आता बघा आपल्या दशांश अपूर्णांकाच्या नियमानुसार 1.21 ला परत 100 न भागले, खाली किती शून्य आलेत, 2 शून्य आलेत. म्हणजे उत्तर दशांश चिन्ह नंतर किती घर असायला पाहिजे, तर 4 घर असायला पाहिजे. मग दशांश चिन्हानंतर 4 घर करण्यासाठी आपण 121 ला 121 लिहिलं तर 3च घर व्हायलेत. चौथं घर आपल्याला वाढवून घ्यावं लागेल. चौथं घर वाढवण्यासाठी 0 दिला आणि मग आपल्याला असा पर्याय दिलाय का बघा, तर पर्याय क्रमांक 4 हा या पद्धतीचा पर्याय आहे 0.121. यानंतर याच्या वर्गमूळ या घटकावर आधारित सगळ्यात सोपा पर्याय प्रश्न आपण पाहणार आहोत, सरळ रूप द्यायचा. मित्रांनो बघा पुढचा एक नमुना आपल्याला वर्गमूळाच्या घटकावर आधारित आहे. वर्गमुळात पहिल्या मोठ्या वर्गमुळात 121 अधिक पुन्हा छोट्या वर्गमुळात 10 आणि अधिक परत छोट्या वर्गमुळात 36 दिलाय. आपल्या ह्या तिन्ही संख्याचं वर्गमूळ माहित आहे व माहित असायला पाहिजे. मग आता कुठून सुरुवात करायची, इकडून सुरुवात करायची का इकडून सुरुवात करायची, तर शेवटच्या वर्गमूळाच्या चिन्हाकडून सुरुवात करायची. मग आपण याचं वर्गमूळ काढलं, याचं वर्गमूळ किती आलं, 6 आलं आणि हे दुसऱ्या वर्गमूळात 10 अधिक आहे. 10 अधिक 6 याची किंमत झाली वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 16 म्हणजे याचं हे चिन्ह घालून जाण्यासाठी किंमत आली 4 आणि ही 4 ही किंमत सॉरी इथे 21 आहे 26 नाही 4 ही किंमत याच्यामध्ये मिसळली तर 21 अधिक 4 हे पूर्ण वर्गमूळ झालं. याची किंमत आली 25. प्रत्येकाचं वर्गमूळ काढत गेलो आपण. पहिल्यांदा याचं 6 काढलं, ह्या दोन्हीची बेरीज केली, हे दोन्ही 16, ह्याची व्हॅल्यू आली 4 आणि ही 4 व्हॅल्यू ह्याच्यात मिसळली. हे वर्गमूळ निघून गेले, हे वर्गमूळ निघून गेले, हे राहिलेलं आहे 21 अधिक 4 25
आणि हे वर्गमुळात 25 म्हणजेच 5 पर्यायाचा क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे। हे उदाहरण सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला या वर्गमुळाचं उत्तर काढावं लागेल। या वर्गमुळाचं उत्तर आलं 9। परत वर्गमुळामध्ये आपल्याला राहिलं 16 अधिक 9 हे वर्गमूळ सोडवावं लागेल। दुसरं आपल्याला 16 अधिक 9 हे दुसऱ्या वर्गमुळात आलं। ह्याचं सिम्प्लिफिकेशन झालं 25 आणि वर्गमुळात 25 म्हणजेच 5। हे 5 पुन्हा आपण तिसऱ्या वर्गमुळासाठी मिसळलं। तिसऱ्या वर्गमुळात हे सगळं निघून गेलंय। 4 अधिक 5 तिसऱ्या वर्गमुळात 4 अधिक 5 बरोबर वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 म्हणजेच 3 दिलेल्या पर्यायातला तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे। याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आपण बघूया। केलं पाहिजे 936 वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 169 आणि मग आपण आता शिकल्याप्रमाणे पहिल्यांदा या वर्गमुळाचं उत्तर काढू, याचं सिम्प्लिफिकेशन करू। याचं उत्तर आलं 13। हे वर्गमूळ ही गेलं 13। दुसऱ्या वर्गमुळात आपल्याला मिळेल मग 36 अधिक 13। 36 अधिक 13 म्हणजेच वर्गमुळात 49 आणि वर्गमुळात 49 ची किंमत आली 7। हे वर्गमुळात चिन्ह निघून गेलं। हे 7 आणि हे 9 वर्गमुळात 9 अधिक 7 म्हणजेच वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 16 म्हणजेच 4। अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवायचं आहे। अशा पद्धतीनं आज आपण वर्गमूळ काढण्याच्या घटकावर आधारित स्पर्धा परीक्षेला विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे काही नमुने पाहिलेत, काही उदाहरणं स्पष्टीकरणासह पाहिलेत। अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट द्या। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या गरजू मित्रांना चॅनलविषयी माहिती द्या। धन्यवाद।